सर्वात कमी वयात यशस्वी झालेले 5 तरुण. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर मराठी टॉप 10 वर. आज आपण अशा 5 तरुणांची गोष्ट पाहणार आहोत जे अगदी कमी वयात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यात. फक्त वय एक संख्या आहे हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलंय. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, रितिका सिंग. रितिका सिंग ही एक MMA फायटर आणि अभिनेत्री आहे. तिने वयाच्या केवळ 7व्या वर्षापासून फायटरमध्ये सराव सुरू केला. तिने इरुदी सूत्र या तमिळ सिनेमात जबरदस्त अभिनय केला आणि राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तिच्या मेहनतीचं आणि चिकाटीचं हे फलित होतं. वय लहान असलं तरी तिचं देह मोठं होतं. नंबर 2, तन्मय बक्षी. कॅनडात राहणारा भारतीय वंशाचा तन्मय बक्षी हा वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ॲप बनवू लागला. तो एक AI डेव्हलपर आहे आणि IBMच्या वॉटसन या प्रोजेक्टवर काम करत होता. याच लहान वयात तो टेड टॉक्समध्ये भाषण देणारा सर्वात तरुण मुलगा बनला. तन्मयने दाखवून दिलं की वय काही असो, तुमची प्रतिभा आणि मेहनत मोठी असली पाहिजे. नंबर 3, गौरव चौधरी. गौरव चौधरी उर्फ टेक्निकल गुरुजी हे नाव आज प्रत्येक तंत्रज्ञान प्रेमी मराठी भारतीयाला माहीत आहे. त्यांनी वयाच्या 26व्या वर्षी यूट्यूबवर तंत्रज्ञानाची माहिती देणारी चॅनल सुरू केली. आज त्यांचे करोडोमध्ये फॉलोअर्स आहेत. त्यांनी भारतात डिजिटल ज्ञान प्रसारात मोठं योगदान दिलं आहे. नंबर 4, सानिया मिर्झा. सानिया मिर्झा ही भारताची प्रसिद्ध टेनिसपटू आहे. वयाच्या 18व्या वर्षी तिने विम्बल्डन येथे डबल्समध्ये जिंकून भारताचं नाव उंचावलं. तिच्या झपाट्याने आलेल्या यशामुळे ती तरुण मुलींसाठी एक प्रेरणास्रोत ठरली. तिचा आत्मविश्वास आणि चिकाटी हेच तिच्या यशाचे गमक आहे. नंबर 5, केविन कुमार. केविन कुमार हा बिहारचा मुलगा आहे. त्याने केवळ 15व्या वर्षी एक छोटा ड्रोन बनवून गावात शेतीसाठी वापर सुरू केला. त्याने यूट्यूब आणि इंटरनेटच्या मदतीने स्वतः शिकून टेक्नॉलॉजीचा वापर केला. आज तो छोट्या शेतकऱ्यांसाठी टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देतोय. अशा ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची ही यशोगाथा खरंच भारावून टाकणारी आहे. तर मंडळी, ही होती भारतातील अशी 5 तरुण मंडळी ज्यांनी आपल्या मेहनतीने, चिकाटीने आणि जिद्दीने अगदी कमी वयात मोठं यश मिळवलं. त्यांनी सिद्ध केलं की वय काही असलं तरी स्वप्न मोठी असली पाहिजेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.